नमस्कार मित्रांनो, सगळ्यात प्रथम व्ही के स्पोर्ट ऑब्लिक फौजी विजय या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यात प्रथम सर्वांचं हार्दिक अभिनंदन. हा व्हिडिओ 9 पॅराज SF यांच्यावरती असून 2016मध्ये पॅरा कमांडो यांच्याद्वारे POKमध्ये घुसून जो सर्जिकल स्ट्राईक केला होता त्याच्याविषयी सगळ्यात दुनियाला माहीत आहे. पण ही सर्जिकल स्ट्राईक काय पहिला नव्हता. 1971च्या भारत पाकिस्तानच्या युद्धामध्ये पण पॅरा कमांडोने यासारखे सर्जिकल स्ट्राईक केले होते. त्यांच्यामध्ये पॅरा कमांडोच्या एका रेडिंग टीमने पाकिस्तानच्या आतमध्ये जाऊन त्यांच्या डिफेन्स या सरकारी जागेला डिस्ट्रॉय या खतम केलं होतं. ही पॅरा कमांडोद्वारे केलेली ही सगळ्यात पहिली सर्जिकल स्ट्राईक होती आणि सर्जिकल स्ट्राईक करणारी कोणतीही दुसरी युनिट नाही तर हीच आपली 9 पॅरा SF होती आणि त्या ऑपरेशनला नाव दिलं गेलं होतं वंदोर. आणि या ऑपरेशनची वाहवा एका पाकिस्तानच्या मिलिटरी फोर्सने पण केली होती. आणि ऑपरेशन एकच काम असतं, दुश्मनच्या इलाक्यामध्ये जाऊन त्याच्या सरकारी सामन्यांना तोडफोड करायचं. हे ऑपरेशन होण्याच्या पहिले हे सगळ्यात मुश्किल वाटत होतं आणि हे मुश्किल ऑपरेशन 9 पॅरा SFने जेव्हा सक्सेसफुल केलं गेलं तेव्हा दुनियेला पण वाटायला लागलं की हां, एक कोणते तरी युनिट स्पेशल फोर्स उभी राहिली. 9 पॅरा काउंटर इंटर्जन्सी, काउंटर टेररिझम आणि कन्व्हेन्शन वॉरफेअर बरोबरच माउंटेन आणि हाय ॲटिट्यूड वॉरफेअरसाठी पण एक्सपर्ट बनवली गेली आहे. या दुनियेतील सगळ्या स्पेशल फोर्ससोबत जॉईंट एक्सरसाइज तर त्यांच्या चालूच असतात. याच्याबरोबर ब्रिटनची SAS, अमेरिकेची ग्रीन बॅरेक आणि डेल्टा यासारख्या फोर्ससोबत देखील जॉईंट एक्सरसाइज चालू असते. भारतातील सगळ्यात वॉन्टेड फोर्स आहे ती म्हणजे एक स्पेशल फोर्स युनिट आहे. आणि 1987मध्ये 10 पॅराने जे ऑपरेशन केलं होतं त्यामध्ये पण 9 पॅराचे कमांडो सामील होते. त्या ऑपरेशनला नाव होतं श्रीलंकामध्ये ऑपरेशन 1. या ऑपरेशनमध्ये 9 पॅराच्या 12 कमांडोंना श्रीलंकामध्ये इंडियन हाय कमिशनच्या सिक्युरिटीसाठी पाठवलं गेलं होतं आणि ती पण अतिशय अशी छान जिम्मेदारी निभवली गेली होती 9 पॅराने. आणि एवढंच नाही तर 2001च्या ऑपरेशनमध्ये पण 9 पॅराच्या कमांडोने सामील होते. याच्यामध्ये कमांडोने LOC क्रॉस केली होती आणि टार्गेट पण असं निवडलं होतं की पाकिस्तान आर्मीचं सगळ्यात मोठं ब्रिगेड तिथून 1 किलोमीटरवरती होतं. आणि हे टार्गेट निवडण्यामागचं कारण एक वेगळंच होतं. पाकिस्तानच्या चुकीच्या कारवाईमुळे हे ऑपरेशन केलं गेलं होतं. कारण 2001मध्ये पाकिस्तानी दुश्मन काश्मीरमध्ये घुसपेट केली होती आणि ह्या घुसपेटीचं प्रमाण खूप जादा वाढवलं गेलं होतं. पाकिस्तान दुश्मन काश्मीरमध्ये येऊन तिथल्या मासूम लोकांना मारायचे आणि जी बकरी चारणारे जे लोक होते त्यांना मारायचे, त्यांना बेहद मारायचे, त्यांचे मुंडके तोडायचे, घेऊन जायचे, त्यांच्या जनावरांना खायला घालायचे, असे त्यांचे कारनामे चालू होते. मग असं व्हायला लागल्यानंतर तिथल्या लोकांनी इंडियन आर्मीजवळ येऊन कंप्लेंट केली गेली आणि 2001मध्ये 9 पॅराला हा टास्क भेटला आणि हे ऑपरेशन एवढं एक सिक्रेट केलं गेलं की याची खबर या दुनियेला तर नाही, भारत सरकारला पण माहिती झाली नव्हती. हे ऑपरेशन एवढं खास होतं की ह्या ऑपरेशनमध्ये एका बटालियनच्या कमांडिंग ऑफिसरने लीड केलं होतं आणि हे ऑपरेशनसाठी हे एक टार्गेट असं निवडलं होतं की त्या टार्गेटपासून पाकिस्तान आर्मी ब्रिगेड जवळजवळ 1 किलोमीटर होतं आणि 9 पॅराच्या पाकिस्तानचं ब्रिगेड जवळ असूनही 9 पॅराचं काही बिघडू शकलं नाही. याच्यामुळे हे एक कमांडोची जी टार्गेट केलं होतं ती 2016चं सर्जिकल स्ट्राईक पण 9 पॅराचे कमांडो होते. आणि अशी वेशभूषा करण्यामागचं एकच कारण होतं ऑपरेटर म्हणून दुश्मनला माहीत होण्या अगोदर आपलं ऑपरेशन सक्सेस झालं पाहिजे, त्याची जाणीव नाही झाली पाहिजे, याच्यासाठी ही वेशभूषा केली जाते. आणि 9 पॅरा कमांडो एक स्पेशल फोर्स, एक युनिट, अशी लीड फोर्स दुनियातील एक फोर्स आहे. त्याला 9 पॅरा SF कमांडो म्हणले जाते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.